यवतमाळ नांदेड रेल्वे याचं जे SMS कंपनीचा जे ट्रक आहेत तर या साईडनं गिट्टी आणि मुरुम नेतात आणि इथून हे जे आहे रेल्वेचा ब्रिज हा रामनगर येथील ब्रिज आहे। तर इथनंच मित्रांनो आपण पाहतो की इथूनच ते ट्रक ये जा करतात सगळं माल जो आहे तर या वरच्या साईडला आपल्याला दिसत आहे। इथून साधारणतः अर्धा ते 1 किलोमीटरवरतीच त्यांचं मुख्य खदान जे आहे जे शेत त्यांनी एक्वायर केलं होतं तिथूनच मग या ठिकाणी लागणारी जे मुरुम वगैरे आहे कारण ट्रेनच्या कामासाठी जे काही साहित्य मटेरियल त्यांना पाहिजे मित्रांनो तो इथून जवळच आहे म्हणून हा रस्ता सतत बिजी असतो। आणि हे जे पॉईंट आहे तर इथून आपल्याला वरचा जो ते नॅशनल हायवे आहे मित्रांनो नॅशनल हायवे 161 ए म्हणतो आपण त्याला ए याच्यासाठी म्हणतो की नॅशनल हायवे 161 जो आहे तर तो आपला नांदेड ते हैदराबाद आहे अकोलावरून जातो तो, परंतु हा मार्ग अकोटपासून येतो आहे। अकोला बार्शी टाकळी मंगरुळपीर शेलू बाजार त्यानंतर आपलं मानोरा दिग्रस माहूर मार्गे असा तो औरादपर्यंत 5 ते 17 किलोमीटरचा आहे। आणि या ट्रेनचं काम मित्रांनो सध्या आमच्या दिग्रस परिसरामध्ये रामनगर परिसरामध्ये हे छान असं सुरू आहे। तर ही मित्रांनो असा आजचा हा ब्लॉग आपण या ठिकाणी हा चालू आहे। अनेक ठिकाणचे कामं आपण डेली दाखवत असतो। ही सगळी शेतं जी आहेत ही मित्रांनो दिग्रसमधली ट्रेनमध्ये गेलेली आहेत आणि हा जे आहे उर्वरित राहिलेला हा हिस्सा कारण ही पण जमीन सुपीक जमीन होती परंतु आता एक आनंदाची बाब आहे आपला प्रोजेक्ट हा विकसित होत आहे आणि लवकरच आपण 2027 पर्यंत वर्ध्याशी कनेक्ट होऊ आणि तिकडं थोडा उमरखेड साईडला मित्रांनो तिकडेही काम चालू आहे। लगेच 1-2 दिवसात आम्ही तिकडे येणार आहोत। आज आपण पाहतो की वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वेच्या आपण सध्या ट्रॅकवरती आहे आणि आपण पाहू शकतो की जे कामाची परिस्थिती आहे तर सकाळी आता सध्या 6:45 वाजलेले आहे परंतु जो ट्रक आहे तर मित्रांनो आता आलेला आहे आणि तो या साईडला जिथे 2 पुलं मोठे आहेत तर तिथे मित्रांनो कामाला जात आहेत। या माध्यमातून आपलं जे काम आहे रेल्वेचं आपण साईडला बघू शकतो की तिथे ज्या मशिनरीज आहेत JCB आहेत मोठ्या मोठ्या क्रेन आहेत आणि साईडलाच हे मित्रांनो हा छोटा काठीवरून येणारा नाला आहे आणि या परिस्थितीमधलं हे रेल्वेचं काम जे आता आहे तर मित्रांनो रोज आपण अपडेट देतच असतो। तरी हा छोटा पूल आहे आता हे पुलाचं जे काम असतं मित्रांनो तर इकडे आपण बघू शकतो की तो हा जो खड्डा आहे हा भरला जाईल आणि भरल्यानंतर त्या लेवलला येणार आहे आणि त्या लेवलला तो आल्यानंतर मग जी परिस्थिती असेल याच्यावर मित्रांनो सेंटरिंग केलं जातं आणि सेंटरिंग केल्यानंतर स्लॅब हा टाकला जातो। सो मग स्लॅब टाकल्यानंतर मग त्यामध्ये मित्रांनो पटरी टाकू शकते आणि त्या ठिकाणी खरंच ड्रायव्हर लोकांची मित्रांनो कमाल आहे। सकाळीच कामं सुरू होतात आणि जो रेल्वे या ठिकाणी पूल असल्यामुळं तिथे ज्याला आपण काय म्हणतो तर थोडा ट्रकला जास्त मेहनत त्या ठिकाणी आहे म्हणजे अतिशय जो असतो तो हा घाटासारखा त्या ठिकाणी आहे म्हणजे हाईटला असल्यामुळं आपण ते बघू शकतो। तर या सगळ्या परिस्थितीमध्ये इथनं मित्रांनो हे समोरचा जो मोठा पूल आहे त्याचाही डिस्टन्स काही जास्त नाही आहे 200 मीटर। हा छोटा एक नाला येतो आणि त्या नाल्यानंतर मग परवा आपण तिकडे शूटिंग दाखवलीच होती तर हे काठीचा रस्ता आहे मित्रांनो। काठी गाव जे आहे ते दिग्रसपासून साधारणतः 2 ते 2.5 किलोमीटरलाच आहे हा काठीचा रस्ता। मग इकडून तो जातो आहे आणि या सगळ्या परिस्थितीमधलं ही अपडेट आहे। आणि मग मित्रांनो हे दिग्रसचं जे आहे तर दिग्रसची स्कूल आहे ही विद्या निकेतन नवीन झालेली आणि त्याच्या साईडला ते मार्केट आहे आणि इकडं आपल्याला हे दिग्रसचा नजारा तांबडं फुटलेला आहे मित्रांनो तर तो दिसतो आहे। ते दिग्रसचे जे आहे त्यावर थोडे तुम्हाला मी झूम करून दाखवतो तर हे आहे मित्रांनो। तर हे सगळं असं कामाची परिस्थिती आहे आणि तुम्हाला जे म्हटलं होतं काठी रस्ता हे काठी रस्त्यातील शेतातलं मंदिर आहे आणि हा काठी रस्ता जो आहे तो जात आहे। डांबरीच रस्ता होता परंतु इथून जे आहे ते ट्रक वगैरे अपडाऊन जास्त करतात टिप्पर त्याचे मोठमोठ्या मशिनरीज म्हणून हा रेल्वेच्या दोन्ही साईडचा रूट आहे ज्यावरून या रेल्वेसाठी जे काम आहे मित्रांनो त्या कामासाठी लागणारं साहित्य हे पोहोचवण्यात येतं। तर अशा या परिस्थितीमध्ये मित्रांनो काठी गावाची लाईटिंग आपल्याला दिसत आहे ते शेतामधलं घरं जे आहेत तर आपण ते शेतामधलं घरं आजकाल हे पण एक छान पद्धत आहे मित्रांनो। तर अशा पद्धतीनं कामाचं स्वरूप आपल्याला असलेलं दिसतं। तर मित्रांनो आपल्या जे ब्लॉग असतात त्या ब्लॉगमध्ये वॉकिंग आणि वॉकिंग सोबतच
जे आपले फायदे आहेत, वॉकिंगचे फायदे, बेनिफिट्स, आज सकाळी मित्रांनो व्हिडिओ तो अपलोड केलेला आहे. तर हे डेली आपले व्हिडिओ वॉकिंग आणि वॉकिंगचे फायदे तसेच युवकांना मार्गदर्शन या माध्यमातून आपण जे आहे तर ते विद्यार्थ्यांना करत असतो. आपण तसंच शेतीविषयकही जे आहे मित्रांनो, तर शेतीविषयकही मार्गदर्शन आपल्या चॅनलच्या माध्यमातून नेहमी येत असतं. यासोबतच आपला जोही प्रोजेक्ट असेल महाराष्ट्रामधले ते सगळे प्रोजेक्ट असं सगळं मिक्स आपलं जे आहे तर आपण ते करत असतो. आता हा ट्रक आता आपण बघतो की 10 मिनटामध्येच त्याची पहिली जी खेप म्हणतो आपण त्याला किंवा ट्रिप म्हणतो आहे, तर तो त्या ठिकाणी आपल्या पॉईंटवरती जिथे त्याला तो खाली करायचा होता तो खाली करून जात आहेत. आणि खरं तर या मेहनतमध्ये हे जे ड्रायव्हर बंधू असतात आपले, त्यांची मेहनत सकाळपासूनच मित्रांनो कामाला लागलेले आहेत. तर या परिस्थितीमध्ये आपला हा प्रोजेक्ट अशा पोझिशनमध्ये मित्रांनो या फेजमध्ये आहे. आणि येत्या काही दिवसातच आपण जे आहे तर उमरखेड आणि पुसद त्या साईडला येणार आहोत. तर ही सगळी परिस्थिती सध्याची मित्रांनो आहे. जसे जसे नवीन अपडेट असेल आपल्या चॅनलवर मित्रांनो आपण देण्याचा प्रयत्न करत राहू. आणि आता मित्रांनो आपले जे आता फेसबुकला फॉलोवर आहेत ते 10,000 होण्याच्या मार्गावर आहेत. त्याला फक्त 1100 कमी आहे. त्यानंतर आपलं फेसबुक मित्रांनो 10,000 10Kचा हा टप्पा तो देखील गाठणार आहे. ही आजची आहे मित्रांनो छोटीशी अपडेट. धन्यवाद मित्रांनो. वर्धा यवतमाळ नांदेड आपला जो हा रेल्वेचा प्रोजेक्ट आहे आपण बघू शकतो की काम हे सकाळीच आपलं या ठिकाणी 5:30 ते 5:45च्या दरम्यानच मित्रांनो कामाला सुरुवात होते. जो आता ट्रक आपल्याला समोर दिसतो आहे त्या पुलाच्या ओव्हरब्रिजच्या तो माल मित्रांनो त्या ठिकाणी जे गिट्टी मुरुम जे ते पॅचेस भरण्यासाठी आणलेलं आहे तर ह्याच्या साईडला, तर ते आपल्याला तिथं भरताना दिसतात. कारण या जे अंतर आहे मित्रांनो तर इथनं दहोंडा नदीवरचा जो पूल आहे आणि हा मुख्य पूल याचं डिस्टन्स काही जास्त नाही आहे. तर कमी डिस्टन्समध्येच हे मित्रांनो 2 पूल आपल्याला असलेले दिसतात. म्हणून त्या ठिकाणी जे काम मित्रांनो चालतं साईडला आपण बघू शकतो की सगळ्या मशिनरी, तिथे एक ट्रक उभा आहे आणि हे सगळं या ठिकाणी तो हा जो मधला गड्डा आहे मित्रांनो हाही भरण्यात येईल. तर अशा पद्धतीनं हा मित्रांनो गुड मॉर्निंग. सध्या जे आहे तर 6:32 झालेले आहे. आणि आता पाहतो आपण की उन्हाळ्यामध्ये याच वेळेला सूर्य थोडा आपल्याला असा उजाळलेला दिसतो, परंतु आता सध्या तांबडं फुटलेलं आहे या साईडला आपल्याला दिसत असेल. तर ह्या सगळ्या याच्यामधला हा ऋतुमानाचा फरक असतो. कारण यामध्ये जे आहे तर याच्यामध्ये दिवसाचा जो आहे मित्रांनो हा कालावधी कमी असतो आणि रात्र ही मोठी असते, म्हणून आपल्याला हा फरक जाणवतो. आता वॉकिंगला जे आहे सुरुवात झालेली आहे. तर दैनंदिन आपली वॉकिंग आणि आपलं रुटीन हेच फार महत्त्वाचं आपल्या आयुष्यामध्ये आहे. कारण आज आपण पाहतो की ज्या म्हणजे आपण शेतीच्या माध्यमातून किंवा जो भाजीपाला वगैरे आपण खातो आहे तर हे पेस्टिसाइड जास्त आहे, रासायनिक त्याच्यामध्ये वापर जास्त प्रमाणात होत आहे. म्हणून अनेक जे बिमाऱ्या आहेत, रोग आहेत तर ते आपल्याला येऊ शकतात. म्हणून आपली इम्युनिटी वाढण्यासाठी आपल्याला मित्रांनो व्यायाम हा फार गरजेचा आहे. म्हणजे रोज तुम्ही सकाळचा अर्धा पाऊण तास जर स्वतःला दिला तर निश्चितपणे आपण छान आपलं आरोग्य हे राहू शकतं. म्हणून आपण स्वतःला जपा.